नमस्कार मंडळी. पारू या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की पारूच्या हळदी समारंभासाठी सगळीच मंडळी किर्लोस्करांकडे जमलेली असतात. तर इकडे आदित्य, प्रीतम, पारू, हरीश, दिशा, प्रिया सगळेजण कुलदेवतेच्या दर्शनाला गेलेले असतात. तेव्हा दिशा प्रियाला समज देते की किर्लोस्कर मेन्शनमधील पुरुषांपासून लांब राहायचं आणि स्पेशली प्रीतमपासून. तो माझा होणारा नवरा आहे. आमचा साखरपुडा झाला आहे. प्रियाला ही गोष्ट नव्यानेच कळते, त्यामुळे ती प्रीतमशी बोलायचं नाही असं ठरवते. तर इकडे आदित्य, पारू व हरीश पाया पडत असतात. तितक्याच हरीशला फोन येतो, म्हणून तो फोन घ्यायला जातो. त्यानंतर घरी आल्यावर त्यांच्या हळदीची तयारी सुरू असते. तर पारूची लगबग लागलेली असते की हे सगळं कसं आपण हरीशला सांगायचं, म्हणून तिची धाकधूक होत असते. ती हळदीसाठी तयार नसते. तर इकडे हळदीसाठी सगळेजण जमलेले असतात. तेव्हा अहिल्यादेवी व आदित्य हरीशच्या बालपणीच्या मित्रांना भेटतात. आता मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की पारू तिचं गठोडं बांधत सांगते की आता मी या घरात राहू शकत नाही. मला काहीही करून हे घर सोडून जावं लागेल. हरीश सरांची आणि माझी भेट झालीच नाही, जी होणं खूप गरजेचं आहे. हे ऐकल्यावर सावित्रीला खूप मोठा धक्का बसतो. आता पारू खरंच घर सोडून जाणार का, हे पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये रंजक ठरेल.